बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर येथील रेशन दुकानदार नियमित धान्यांचा पुरवठा करत नाहीत, त्यामुळे लाभार्थी ग्राहकांना वेळेवर धान्य मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे, अशी तक्रार प्रहार संघटनेकडे प्राप्त झाली होती। म्हणून प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांसह सादेपूर येथील रेशन दुकानला टाळे ठोकून घोषणा दिल्या। यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष खालिद मनियार, तालुकाध्यक्ष निरंजन खेडे, तालुका कार्याध्यक्ष तायप्पा कोळी, तालुका रुग्णसेवक रमेश कुंभार, मंद्रुपचे शहराध्यक्ष प्रकाश वाघमारे, महेश कांबळे, वकील बंडगर, रफिक नदाफ, प्रशांत रगटे यांच्या समेत सादेपूर येथील महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सादेपूर। हक्काचं रेशन मिळालंच पाहिजे, 15 दिवसांना रेशन वाटप व्हायलाच पाहिजे, हक्काचं रेशन मिळालंच पाहिजे, हक्काचं रेशन घेतल्याशिवाय सोडणार नाही, हक्काचं रेशन घेतल्याशिवाय उठणार नाही। माझं नाव रमेश कुंभार, तालुका रुग्ण सेवक प्रहार संघटना। आमचे दैवत आदरणीय बच्चू कडू साहेब आणि सोलापूर जिल्हा टीम माझे गुरु आदरणीय अजित भाऊ कुलकर्णी साहेब आणि इतर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना निदर्शनास आलं, इथले सुशिक्षित लोकांनी आम्हाला कॉल केले, इथं रेशन दुकानदारांनी 2 महिने झालं माल वाटप करत नाही। शासन आपल्या दारी हे स्कीम राबवत असताना शासन हे दारी आपल्या राबवत असताना सादेपूरला 2-2 महिने माल मिळत नाही, मग शासन आपल्या दारीचं ते योजनाचा उपयोग तर काय? आणि गोरगरिबांना आणि जर न्याय नाही मिळत नसेल तर प्रहार संघटनेच्या वतीने आदरणीय आमचे दैवत बच्चू कडू साहेबांच्या आणि जिल्हा टीम सोलापूरची टीम यांच्या वतीनं ग्रामपंचायतला आणि रेशन दुकानला टाळ्या ठोकून जाणार आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सादेपूरवासियांच्या बाजूने आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू। 100% विश्वास आहे बच्चू कडू साहेब या गोष्टीकडे लक्ष घालावे। तहसीलदार साहेबांनी ऑफिसमध्ये न बसता गोरगरिबांना माल मिळतंय का नाही हे चौकशी करावे। त्यांनी जरा नाही लक्ष घातल्यास तर तहसीलदार साहेबांच्या ऑफिस ताब्यात घेऊ आणि बैल ऑफिसच्या तहसीलदारच्या ऑफिसात सोडू आणि तहसीलदारला खुर्चीवर बसू देणार नाही जोपर्यंत गोरगरिबांना माल मिळत नाही। पुरवठा अधिकारी असेल, जिल्हा पुरवठा अधिकारी असेल आणि हे सगळे संबंधित 7 दिवसाचं मुदत देऊ। 7 दिवसात नाही जर सुधारणा नाही झाल्यास आदरणीय आमचे सोलापूरची टीम घेऊन जिल्हा अधिकारी साहेबांना भेटणार। मेरे नाम अंबू भीमसिंह राजपूत और रेशनिंग हमको पहला 30 किलो आता था, अब 18 किलो देना है और जास्त बोले तो क्या करते करो ऐसा बोलता है। अब ये करे तो आधार कार्ड ये जेरोक्स दी हम, वो भी बच्चन का नाम करे नहीं करे कर पूछे तो क्या करते करो कहता है। अच्छा रेशनिंग देता नहीं, महीना देता नहीं, अब महीना हो गया गोडम में रख के अभी वाटप करा नहीं, अब कुछ हुआ। माझं नाव सोमनाथ मुताळी कोळी, सादेपूर गावात रेशन वाटप करतात, महिन्याला वाटप करत नाहीत। 15 दिवसाला रेशन वाटप व्हायला पाहिजे, महिना 2-2 महिने वाटप करत नाही आणि ते जे काही कार्ड आहेत त्यात आपलं आधार कार्ड नोंद नाही म्हणतात, त्यासाठी तुम्हाला माल मिळत नाही म्हणतात। कित्येक गरीब लोक त्यासाठी भुका मारा लागले आणि माल तर कुठे जातात काय पत्ताच लागत नाही त्याचा। सगळ्यांना व्यवस्थित माल मिळाला पाहिजे। गरीब परिस्थितीचं लोक काय करावं आता, त्याला रेशन शिवाय भाग पडत नाही। रेशन आलं तरच त्याचं पोट भरत नाही तर भरत नाही, मग त्या लोकांना तर निदान द्यायला पाहिजे ना। शेती जमीन असलेल्या लोकांना एखाद्या वेळेला नाही दिलं तर चालतंय, पण गरीब परिस्थितीत लोक शेत नाही जमीन नाही त्याच्या मजुरी करून पोट भरतात आणि रेशनच नाही मिळालं तर मग काय उपयोग आहे त्याचा। माझं नाव मंगल विजयसिंग राजपूत, राहणार सादेपूर। मग रेशनिंग कसं 35 किलो देत होता, आता 18 किलोच देत होतं। मग तो आम्हाला बोलला तर त्यांनी काय म्हणत होतं, तहसीलदाराकडे जावा याच्याकडे जावा बोलत होते त्यांनी। कुठं पण जाऊन आलं तर चौकशी केलं तर पण आमचं माल तेवढंच आहे।
मग नंतर म्हणणारे की आम्ही सांगितल्यावर त्यांनी आता त्याचं कोरोनात माल कमी येतंय, पैसे दिल्यावर जास्त येते म्हणून सांगतात त्यांनी. मग तुम्हाला तोटा आहे आता, पैसे असल्यावरच फायदा आहे, आता मालच एवढं येणार म्हणून बोलत. किती दिवसापूर्वी तुम्हाला माल दिलाय? वर्ष झालं आता एवढंच आहे माल. वर्ष झालं तेव्हापासून पहिल्या कडांपासून माल एवढंच आहे, 18 किलोच देणार आहे त्यांनी. आता माल वाटून किती दिवस झाले? आता महिना झालं मग माल अजून वाटलं नाही माल? नाही वाटलं. माल आणून तसं ठेवलंय? हो. तुमची मागणी काय आहे नेमकं? मागणी आमचं किती आहे ते रेशनिंग तेवढं भरपूर देणार आहे, आमचं केवढं आहे तेवढं देऊ त्यांनी. मग आता त्यांनी तर तसं सांगलेलं तर सांगायचं काय? कम 18 किलोच देते तर कमी आहे ना रेशनिंग. युनिटवर किती माल आहे? 35 किलो. 35 किलो म्हणजे 14 किलो गॅप. शशिकला नामदेव बोची, राहणार सादेपूर. आमचं कार्ड 7-8 वर्ष झालं बंद पडलंय. आता कित्येक वेळेला जिल्हा परिषदला जाऊन आले, इथं प्रत्येक वेळेस बदललं तरी पण त्यांच्याकडे पण जाऊन आले, तर नुसतं पैसे घेतात आणि होतंय म्हणतात. आणि महिना तुमचं पुढचंच महिना चालू होतंय म्हणतात आणि होतच नाही. आणि 10 किलो मागायला आली तरी पण कोण पण 10 किलो मला दिले नाही. आम्ही काम करून खाणारी माणसं आहे ते. मग कोरोनामध्ये तर कित्येक वेळा किती जणांना फायदा झाला, आम्ही उपाशी राहिलो आणि अजूनपर्यंत तसंच चाललंय आमचं. तुमचं कार्ड जुनं होतं का? जुनं कार्ड घेऊन नवीन देतो म्हणून नवीन दिलेत, ते पण केसरी दिलेत, पिवळं नाही आमचं. तुमचं आधीचं कार्ड कसं? पिवळं आहे, दारदेशी आहे आमचं. आणि आता केसरी दिलेत, ते पण बंदच झाले म्हणते ते आता. मग आम्हाला ते बंद झालेलं तेच कार्ड आम्हाला चालू पाहिजे आणि हाय तेवढं आम्हाला माल पण पाहिजे. कार्ड पिवळं पाहिजे का केसरी? पिवळं पाहिजे आमचं. पहिलं ते आहे त्याच्यावरच आपल्याला फायदा आहे ना, कुठं पण गेलं तरी पण. मग हे केसरी घेऊन काय करायचं आपल्याला? पहिलं आहे तेच पाहिजे जुनं मला कार्ड. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन, स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना. टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.